बोलू लखनौ बद्दल पण एक नंबर खेळली, पण त्याच्या आधी सीएसके वर्सेस आरसीबी भाई खतरनाक राडा झाला मागच्या मॅच मध्ये आणि सेम राडा होणार ह्या मॅच मध्ये. लास्ट इयर काय केलं तर माहिती ना, आरसीबीने इलिमिनेट केलं तर सीएसकेला आणि क्वालिफाय केलं ते प्लेऑफ साठी आरसीबी. भाई ह्या वेळेस पण सेम राडा होणार आहे. आणि विशेष म्हणजे काय वर्षभर हे ना ते एक दोन्ही साईडचे प्लेअर काहीतरी मीडियामध्ये बोलत राहिले एकामेकाबद्दल, त्यामुळं मॅच तर खतरनाकच होणार आहे. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, ही मॅच आहे सीएसकेच्या होम ग्राउंडवर, लास्ट मॅच होती आरसीबीच्या होम ग्राउंडवर. आणि महत्त्वाचं काय आहे की दोन्ही पण आपापल्या पहिल्या एक मॅच जिंकून आलेली आणि दोन्ही पण फॉर्ममध्ये येतात. त्यामुळं असं तुम्हाला काय वाटतं की ह्या मॅचमध्ये कोण जिंकन, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि लखनौबद्दल सांगायचं झालं ना, मजा आली ना तुम्हाला सगळ्यांना हैदराबादची गोळी खाऊ घालून. पण एक नंबर मॅच झाली. आणि एक मिनिट भाई, शार्दुल ठाकूरला ॲप्रिशिएट केलं पाहिजे, कारण की त्याचं डोमेस्टिक चांगलं गेलं, तर चांगलं खेळत होता तो डोमेस्टिकमध्ये, तरी पण त्याला ऑप्शनमध्ये कोणी घेतलं नाही. भाई झहीर खानने त्याला बोलवलं, LSGच्या कॅम्पमध्ये त्याला चान्स दिला. मोसिम खान इंजर्ड झाला, स्क्वॉडमध्ये ॲड केलं. मागच्या मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या, ह्या मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या. भाई कसला भारी खेळलाय तो. आणि शेवटी काय, निकोलस पुरनची हिटिंग, प्युअर क्लास हिटिंग केली त्यांनी आणि मॅच जिंकवली. एकदम कम्फर्टेबल जिंकली LSG, कलेक्टिव्ह जिंकली. एक नंबर. तुम्हाला काय वाटतं भाई, ह्या जी रायव्हलरी चालू झाली सीएसके वर्सेस आरसीबी, त्याच्यामध्ये ह्या मॅचमध्ये कोण बाजी मारेल, कमेंट सेक्शनमध्ये सांगा.